अमरावतीमधून एक मोठी बातमी येते। अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंचा अपघात झालेला आहे। अमरावतीच्या रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातात आमदार संजय खोडके हे जखमी झाल्याचं समजतंय। कार्यकर्त्यांच्या बैठकीला जातानाची ही घटना आहे। अमरावतीच्या रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सीसीटीव्ही समोर आलेला आहे। स्कूटरवरून जात असताना खोडके यांच्या गाडीला अपघात झालाय। आपण हे दृश्य बघतोय। आतमधून येणाऱ्या एका कारनं खोडके यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली आणि त्या धडकेत खोडके या स्कूटरवरून उडून रस्त्यावर पडल्याचं दिसतंय। आपण सीसीटीव्ही मधले दृश्य दिसतोय। अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाल्याचं समजतंय आणि रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। शुभम, अपघात सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतोय। चुकी तशी फारशी कोणाची म्हणता येणार नाही, कारण दोन्ही गाड्या वेगवान होत्या आणि दोन्ही गाड्या वेगात असताना हा अपघात झालेला आहे। पण खोडकेंच्या दुखापतीचं स्वरूप काय आहे आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं समजतंय? तर खरंच तर पाहिलं तर दृश्यांमध्ये हा अतिशय गंभीर आणि मोठा गाडी जी होती थेट संजय खोडकेंच्या दुचाकी वाहनाला तिने धडक दिली आहे आणि या धडकीमध्ये जर पाहिलं तर ते दुचाकी जे आहे ते दुसऱ्या भागाला पडलेली आहे। सध्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर संजय खोडकेंचं एक कौशल्य आहे की ते दुचाकी वाहनानं शहरभर फिरत असतात, वेगवेगळ्या भागांमध्ये भेटी देत असतात। त्याच अनुषंगानं कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाण्यासाठी आज संजय खोडके घरून निघालेले होते आणि त्यांच्या दुचाकी वाहनाला चारचाकी वाहनानं धडक दिली। ही धडक अत्यंत गंभीर होती आणि या धडकेमध्ये त्यांच्या पायाला आणि मणक्याला जबर मार लागल्याचं सांगितलं जात आहे। अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये संजय खोडके यांच्यावर उपचार सुरू आहेत। कार्यकर्त्यांसाठी एकंदरीतच हे धक्का देणारी बातमी आहे, धक्का देणारं वृत्त आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आहेत, त्यांना दीर्घकालीन मोठा अनुभव आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। शुभम, पण या अपघाताचं स्वरूप पाहता खोडकेंना मुकामार लागल्याचं दिसतंय। खोडकेंच्या दुखापतीचं स्वरूप काय आणि काय उपचार केले जात आहेत? रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि दुखापतीचं स्वरूप जर सांगायचं झालं तर मुकामार लागल्याचंही सांगितलं जात आहे आणि मणक्यालाही मोठ्या प्रमाणात मार लागल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या संदर्भात अधिकृतपणे डॉक्टरांचं कोणतंही स्टेटमेंट आलं नाही। डॉक्टरांकडनं या संदर्भात अधिकृत काय माहिती दिली जाते किंवा त्यांच्या कुटुंबियांकडनं काय माहिती दिली जाते त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयी आणि एकंदरीतच या संपूर्ण अपघाताच्या विषयी माहिती मिळू शकेल। सर, अगदी शुभम, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण बघतोय संजय खोडके यांच्या दुचाकीला एका चारचाकीनं उडवलेलं आहे आणि या अपघातामध्ये संजय खोडके यांना मुकामार लागलाय, मणक्याला जबर मार लागल्याचं दिसतंय। अजूनही त्यांच्या दुखापतीचं स्वरूप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, मात्र सीसीटीव्हीची ही दृश्य आपण पाहतोय।